टीम केवले हार्ड लक आदई आणि इथून मात्र पहिल्या दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जिथे संग्राम 11 नेतलस आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना 80-85 वागेश्वर हरिग्राम हा सामना आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम हरिग्राम संघाची टॉस जिंकल्यानंतर टीम हरिग्राम संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकाचा सामना. चला स्पीडअप करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो 1:25 झालेत. खरं तर आज बराचसा उशीर झाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 1:15 वाजता खरं तर सामने संपले होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन, लेट्स प्ले. अतुल काटे पहिलं षटक घेऊन. यावेळी पहिला चेंडू फुल टॉस. अगदी चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन रिझर्व मध्ये. वन बाउंस सीमा रेषा पार. येतोय चौकार. पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना प्रसाद पाटीलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार आला. गोलंदाज अतुल काटेचं पहिल्या चेंडूवर स्वागत केलं आहे. 4 षटकाचा सामना असेल याच्याकडे लक्ष असू द्या. यावेळी देखील खूप टप्प्याचा चेंडू. अगदी चेंडूला दिशा दाखवले. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये लगातारचा पाठोपाठचा दुसरा चौकार प्रसाद पाटीलच्या बॅटमधून. चौकार आक्रमण केलं जाते प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना प्रसाद पाटील आपण पाहतो. प्रसाद पाटील आणि सोपान मात्रे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धाव फलकावर धाबा चांगल्या स्थितीमध्ये टीम हरिग्राम 8 या धाब्यांवरती. अतुल काठेवर आक्रमण केलं जाते. इथून मात्र अतुलला चांगली लाईन फलंदाजाची खरं तर ॲक्युरेसी फलंदाजाची बॅटिंग ज्या क्षेत्रामध्ये खरं तर स्ट्रॉंग झोन आहे तिथे मात्र चेंडू तिथून फेकावे लागणार नाही. तिथून गोलंदाज अतुल काटेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले चेंडू पिच करावे लागतील. लाईनले अगदी चांगले पाहायला मिळाले. अगदी चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्ह. तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धाबेच्या मदतीने धाव संख्या 9. चांगल्या चेंडूवर इथे सन्मान प्रसाद पाटील याच्या माध्यमातून दिला तर जसे खराब चेंडू रडार मध्ये चेंडू आले तिथे मात्र प्रसाद पाटीलने लगेच प्रहार केले. टोटल धावसंख्येचा विचार केला एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 9 धाबा. धाबा फलकावरती बिनबाद 80-85 वागेश्वर हरिग्राम टीम आपण पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सोपान मात्रेचा देखील विचार केला तर एक विस्फोटक फलंदाज बनून ओळखला तो. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं ते. अगदी चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत आणि तिथे मात्र झेलची संधी होती पहा. अगदी तिथे झेल सोडला जातोय. तर त्रिशा एंटरप्राइजेसचे गणेश पाटील 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तर इथून मात्र हरिग्राम संघाला असेल ते कॅश प्राइज पहा. इथून मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न सोपान मात्रेचा असफल राहिला. अतिशय सोपा झेल होता. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर संजय माली या खेळाडूचा तो झेल सोडला आणि तिथून मात्र मॅच मध्ये यू टर्न पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आदई संघाला तो सामना परास्त व्हावं लागलं आणि सुपर 12 मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहिला तो म्हणजे सिद्धार्थ 11 केवाले. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू अगदी दिशा देण्याचा प्रयत्न. इथे कॅच पकडली जाईल का? यास विकेटचं इथून होईल पतन. फलंदाज प्रसाद पाटीलची केली संपुष्टात. करण्याचा प्रयत्न प्रसाद पाटील याचा असफल राहिला. खेळाडू तिथे तैनात आणि एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. रिॲक्शन पहा फिल्डरचे आपण पाहतो. अगदी सोपा झेल सोडल्यानंतर तिथे मात्र कॅच जज केले खेळाडूंना. तिथून मात्र प्रसाद पाटीलला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना टोटल धाव संख्येचा विचार केला डबल डिजिट मध्ये धाव संख्या
10 आपण पाहतो एक बाद बॅटिंग करत असताना 80-85 वागेश्वर हरिग्राम मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह सुरुवात करून दिली होती प्रसाद पाटीलने आणि तिथून मात्र माघारी परतवलं अतुल काटे या गोलंदाजाने. शेवटचा आणि अंतिम षटक अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये अतुल काटे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती राज जाधव. इथून कशा प्रकारे खेळ सादर करत 19 चेंडूचा अद्याप खेळ बाकी. राज जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू कलात्मक शॉट पॉइंट रिजनला क्लिअर करत चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं जातोय सरळ सीमा रेषा पार येतोय चौकार. चौकाराच्या साह्यानं षटक समाप्तीचा पंचांचा निर्णय. एक षटकाच्या क्रीज टोटल बॅटिंग करत असताना टीम वागेश्वर हरिग्राम आपण पाहतोय 14 या आकड्यावरती एक बाद. एक षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 14. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आई एकवेर इव्हेंटच्या माध्यमातून चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. जे प्रेक्षक लाईव्ह जोडले त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. डीजे नितीन यांच्या माध्यमातून खरंतर चांगलं सुमधुर गीत आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीमध्ये खरंतर आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली ते म्हणजे आमचे सागरदादा मांडवकर यांचा देखील मी शतशः आभार व्यक्त करतो. आणि इथून जाऊया मॅचच्या दिशेने. पंचाच्या भूमिकेचा विचार केला तर संदीप पालकर सरांचा आपण पॅनल पाहतो. सत्यवानजी काकडे सर असतील, सुनील तांडेल सर असतील आणि कॉम्बॉक्सचा विचार केला तर महागुरू सर खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. तसेच सागरदादा मांडवकर असतील. तसे एक सर्व गुण संपन्न नेरी धुंद्रे विभागातील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख ते म्हणजे दीपकबाई फडके यांचा देखील आपण आवाज ऐकलात. गोलंदाज तयार दुसरं षटक घेऊन प्रमोद. यावेळी पहा पहिला चेंडूवरती आक्रमण केलंय. पॅडल स्वीपचा हा तडाखा चेंडू जातोय सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय सोपान मात्रेच्या बॅट मधून शानदार षटकार. पाहायला मिळाला 6 धावेच्या मदतीनं धाव फलक फ्लाय होतय. टोटल 20 धावा धाव फलकावरती एक बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना 80-85 वागेश्वर हरिग्राम. ओव्हर द विकेट इथे देखील कॉपी बुक स्टाईलने लगवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 21. अगदी ऑफ स्ट्रीकला शपोल मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट हा आपण पाहिला. कलात्मक शॉट पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन क्लिअर करत सीमा रेषा पार तो षटकार पाहिला. टोटल धावा फलकावरती 21 लागलेत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. राईट टाइम अगदी ओव्हर द विकेट हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. अगदी यॉर्कर बुंद्यामध्ये चेंडूची हतलणी केली गोलंदाज प्रमोद यानं. या चेंडूची नित्यांत गरज असेल संग्राम 11 नितलस या गोलंदाजांना. अगदी ऑफ साईड दी ऑफस्टंग म्हणजेच की 5व्या खरं तर एसटीवरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून मात्र लाऊड अपील केली होती. पंचाचा योग्य निर्णय खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यवानजी काकडे सर असतील. स्पेलिंगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पालकर सर आपण पाहतो. योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक खरं तर चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. गोलंदाज तयार प्रमोद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 8 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना टॉस जिंकून हरिग्राम संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती एक बाद. ओव्हर द विकेट इथे देखील ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे तिथे दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न खराब थ्रो इथं पाहायला मिळाला. फेकी खरं तर चुकीची राहिली. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना हरिग्राम संघाने उचलला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा. 1 विकेट जरूर गमावले. 1 विकेट प्रसाद पाटीलची जरूर गमावली. तिथून मात्र फलंदाजीचा विचार केला तर पूर्णपणे सोपान मात्रेने मॅच खरं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केलाय.
4 चेंडूमध्ये 9 धावांची मॅरेथॉन इनिंग अद्याप पाहायला मिळते. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बेल सापडली नाही बा. असं तिसऱ्यांदा खरं तर घडलं जात आहे. अगदी चेंडू आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बॅटकट आहे की अगदी यष्ट्यांना स्पर्श करून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला हे देखील पाहिलं जाईल. मॅच चालू करायचे पंच बॅटकट. बाईची धाव आहे. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. तर एका धावेच्या मदतीनं धावा संख्या पुढे 24. 24 धावा. आमचे साथी गुणलेखक त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला आजच्या रचनेमध्ये चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. प्रेम पाटील वाजे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. टोटल धाव संख्येचा विचार केला 24 धावा धाव फलकावरती लागलेत. गोलंदाज प्रमोद तयार. इथे लेग स्टिकला खरं तर सोडून जाणार चेंडू पाहायला मिळाला. पंचाचा इशारा येतोय. हा चेंडू व्हाईट बॉल असेल. हे चेंडू मात्र रोखावे लागतील गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रमोद याला. कारण धाव संख्येचा विचार केला तर जलद गतीने धावा येत असताना टीम हरिग्रामसाठी 25 धावा धाव फलकावरती. अद्याप 10 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये इथून हरिग्राम टीम कमीत कमी ज्या प्रकारे धावांवर रोखण्याचा प्रयत्न इथून करेल टीम संग्राम 11 नितलस ते मात्र सोयीस्कर राहील टीम नितलस संघासाठी. यावेळी फुलटॉस अगदी भिरकावून देण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिझर्व मध्ये खेळाडू आणि डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिथून एक धाव कंप्लीट. बॅकअप थोडासा खर्रा पडला आणि अशा रीतीने 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जात आहेत. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावा संख्या जाईल पुढे ती म्हणजे 27. 27 धावा. अद्याप एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. टोटल 27 धावा धावा फलकावरती लागले. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना 80-85 वागेश्वर हरिग्राम टीम पाहतो टॉस जिंकला आणि टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला आणि अतिशय सुस्थितीमध्ये पोहोचलाय. 27 धाव्यांवरती अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये प्रमोद दुसरं षटक घेऊन. यावेळी हेलिकॉप्टर अगदी लँड करायचा होता सीमारेषेच्या बाहेर, परंतु इथे मात्र वाईडिश लॉंगअपला खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं षटक समाप्तीचा निर्णय. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धावा संख्येचा विचार केला तर धावा लागले त्या म्हणजे 28. एक बाद. बॅटिंग करत असताना हरिग्राम टीम. टीम जाऊन पोहोचलाय. 28 धावा धावा फलकावरती लागलेत. एक बाद. चांगली सुरुवात. 14.00 ची सरासरी इथून गाठले बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमने. इथून मात्र धावा वाचवावे लागतील गोलंदाजी मार्कवर संग्राम 11 नितलम्स संघाला, कारण 14च्या सरासरीने इथून धावा आलेल्या आहेत. धावा संख्येला आकार देण्याचं काम इथून 2 फलंदाज राज जाधव आणि सोपान माते यांच्या माध्यमातून केलं. ते प्रसाद पाटीलने देखील सुरुवात चांगली करून दिली. 2 चौकार ठोकले होते. त्यानंतर मात्र सोपान मात्रेने देखील चांगली फलंदाजी केली. राज जाधव करता त्यांची साथ देत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकवाड राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पहिल्या चेंडूवर अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार ठोकण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र वाईडिश लॉंग ऑन मध्ये टिपलाय जेल आणि संपलाय खेळ. राज जाधव बॅक टू द डगआउट. अगदी 2 फिल्डर जवळ आले होते. तिथून मात्र कॉल दिला आणि कॅच सेफ फॅन्स आपल्याला पाहायला मिळाला. कार्बन कमाल कॅच इथे पाहायला मिळते. फलंदाजाला परतावं लागलं. राज जाधवला मैदानाच्या बाहेर. आता 4थ्या क्रमांकावर नवीन खेळाडू रोहित गरत हिटमॅन प्रकारे इथून बॅटिंग करेल का रोहित हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. बरेच टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो रोहित गरत देखील एक विस्फोटक फलंदाज आहे.
आणि इथून मात्र विस्फोटक फलंदाजी करेल का रोहित हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील. मैदानाच्या आतमध्ये 30 षटक घेऊन स्वप्नील गायकवाड आपण पाहू शकाल. गडदर यस आमदार चषक 2025 हे बॅनर्स आपण पाहतो. आयोजन कमिटी एक दमदार रजनी क्रिकेट स्पर्धा एनडी विभागातील एक नामांकित मानाची आणि सन्मानाची चिपळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवर हिटमॅन स्टाईलने लगवलेला हा चेंडू परंतु एलिव्हेशन कमी. इथे मात्र लगातारचा दुसरा विकेटचा पतन. रोहित घरात सिल्वर डक शिखरून माघारी परततोय. मागील चेंडूचा विचार केला तर प्रतीक सांगण्याने खरं तर राज जाधवचा झेल घेतला आणि इथून मात्र रोहित घरतचा देखील प्रतीक सांगडे हा खेळाडू झेल घेतोय. म्हणजेच चांगली फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. टीम संग्राम 11 नेतलस संघाकडून प्रतीक सांगडे यांच्या माध्यमातून. टोटल धावसंख्येचा विचार केला आता मात्र धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 3 बाद 28 धावा. इथून मात्र आळा घालण्याचं काम धावसंख्येला स्वप्नील गायकवाड यांच्या माध्यमातून केलं आहे. 2 चेंडूवर 2 विकेट. अजूनही एकही धाव खर्च केली नाही. एकही मोठा फटका इथून मारू दिला नाही. अजूनही 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये पाहायला मिळेल. स्वप्नील गायकवाड मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आता नवीन खेळाडू विशाल भोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन हॅट्रिक असताना इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. हॅट्रिक होईल का? यस, हॅट्रिक संपादित केले. गोलंदाज स्वप्नील गायकवाड या खेळाडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून संग्राम 11 जय हनुमान नेतल संघाची कमबॅक केलाय. या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतो आमदार चषक 2025 रजनी क्रिकेट स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक संपादित करण्याचा मान स्वप्नील गायकवाडने मिळवलाय. चांगली गोलंदाजी, अतिशय दमदार चेंडूची हाताळणी केली. चेंडूची ॲक्युरेसी, नियंत्रण, लाईन अतिशय चांगली पाहायला मिळाली आणि तिथे मात्र फलंदाजांना फसवलं जात आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिर पाहायला मिळेल. टोटल 28 धावा 4 बाद अशी अवस्था आपण आता पाहतो. मॅच मध्ये युटर्न जरूर आहे. 14.00 ची सरासरी 2 षटकाच्या अखेरीस घातली होती. टोटल 2 षटकाच्या अखेरीस 28 धावा होत्या आणि आता मात्र 2 चेंडू आणि 3 चेंडू 2 ओव्हर आणि 3 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावसंख्या स्थिर 28. अनुभोईर मैदानाच्या आतमध्ये इथे पहिला चेंडू शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू होते. तिथे बॅकअप चांगला राहिला. विकेट किपरकडून थोडीशी चुकी. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या बऱ्याच वेळानंतर सरसावते. 29 धावा धावा फलकावरती लागलेत. 30 षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील गायकवाडनं कमबॅक करून दिलाय. संग्राम 11 जय हनुमान नेतल संघाला या मॅच मध्ये आपण पाहतो ट्विस्ट जरूर निर्माण झालाय. टोटल 29 धावा 4 बाद. असं वाटलं होतं की चांगल्या लयमध्ये हरिग्राम टीमचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोपान मात्रेवर बऱ्याचशा आशा पल्लवीत असतील टीम हरिग्राम संघाच्या. सलामीला आलेला बॅट्समन अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल. सोपान मात्रे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पोल करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि धक्का क्रमांक 5वा बॅटिंग करत असताना 80-85 बागेश्वर हरिग्राम संघाला बिग मास्टर इन द नेट. फलंदाज बाद. चार विकेट पायथे घेतलेले आहेत. अजूनही विकेट मेडन जरूर इथून टाकू शकतो स्वप्नील गायकवाड. खरं तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ती धाव त्याच्या खात्यामध्ये जोडली नाही. त्यामुळे 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 4 विकेट्स आणि एकही धाव स्वप्नील गायकवाडनं खर्च नाही केली. क्या बात आहे. कमालीचं षटक, इकॉनॉमिकल स्पेल, अगदी तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकवाड या खेळाडूचा आपण पाहतो. रंगतदार सामना संग्राम 11 नेतलस आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना हरिग्राम संघ आपण पाहतो. मॅच जरूर चुरशीचा होईल यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक इथून केलाय स्वप्नील गायकवाड या गोलंदाजाने. टोटल 2 षटकाच्या अखेरीस 28 धावा होत्या. त्यानंतर मात्र 3ऱ्या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर फक्त आणि फक्त एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. इथे मात्र विकेट मेडन ओव्हर टाकेल का स्वप्नील गायकवाड हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. मॅच चालू करायचे. गोलंदाज तयार स्वप्नील. नवीन खेळाडू शुभम आलाय.
इथून मेडन विकेट मेडन आपल्याला पाहायला मिळतंय षटक कमालीचं षटक अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय स्वप्नील गायकवाडनं आणि मॅच मध्ये कलाटणी देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये 1 षटक आणि एकही धाव खर्च नाही म्हणजेच विकेट मेडन आपल्याला हे षटक पाहायला मिळते ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल दमदार गोलंदाजी राहिली स्वप्नील गायकवाड या गोलंदाजाची संघ अडचणीमध्ये होता बऱ्याचशा धाबा खरं तर आल्या होत्या 2 षटकामध्ये पहिल्या षटकाचा विचार केला अतुल काटेने 14 धाबा खर्च केल्या त्यानंतर प्रमोद पावशाने देखील 14 धाबा खर्च केल्या म्हणजे सरासरी चांगली गाठली होती बॅटिंग करत असताना हरिग्राम संघाने आणि तिथे मात्र स्वप्नील गायकवाडचं वादळ आला आणि तिथून मात्र विकेट मेडन षटक इथे हाताळलं 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि एकही धाव खर्च केली नाही आणि आदेश मस्करने देखील या स्पर्धेमध्ये पहा 1 मेडन ओव्हर टाकली होती आणि इथून मात्र दुसरी मेडन ओव्हर आम्हाला प्रेम पाटील वाजे यांच्या माध्यमातून सांगण्यात येते अगदी कमालीचं षटक हाताळलं इथून मात्र शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखल झालाय साहिल दरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी अगदी ऑफ स्टिकला शपलवून मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू 1 बाउंड चेंडूची अडवणी केली 1 धाव जरूर येईल अतिशय शांतमय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो शिस्तबद्ध आणि ही मॅच आपण पाहतो विजेता हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो संघ जिंकेल तो इथून सुपर 12 मध्ये दाखल होईल आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर सिद्धार्थ 11 केवले संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला आदेश मस्कर आपण पाहतो चॅम्पियन वाकडी संघाचा 1 मेडन ओव्हर त्यांनी टाकलं होतं पूर्णपणे माहिती इथून पोहोचवली जाते IAQR इव्हेंटच्या माध्यमातून अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामधला 5 चेंडूमध्ये इथून जलद गतीने कशा प्रकारे धावा येतील याचा प्रयत्न जरूर फलंदाज करतो पीच झाल्यानंतर अतिरिक्त गती देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अगदी शरीराला सुगंधित करणारा हा चेंडू जाईल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून समाप्ती निर्धाव चेंडू फेकला जातोय संघ अडचणीमध्ये यावेळी अगदी स्लॉट मध्ये चेंडू ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र प्रतीक चुकी करतोय 2 झेल राहुल आपल्याला पाहायला मिळतील मास्टर माइंड आपण पाहतो राहुलच्या माध्यमातून झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला अतिशय सोपा झेल होता आणि तिथून धाबा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 2 आणि 2 धाबाच्या मदतीने धाबा संख्या पुढे जाईल टोटल 32 धाबा फलकावरती आपण पाहतो 5 बाद बॅटिंग करत असताना टीम हरिग्राम उर्वरित काही चेंडू शिल्लक 3 असतील 3 चेंडूमध्ये इथून कितपत धाबा इथून उभारल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील गोलंदाज साहिल दरे मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन दाखल झालाय यावेळी देखील ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझर्व्ह मध्ये खेळाडू आहेत 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न फेकी चांगली आणि तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज शुभमला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अगदी 2 चेंडू उर्वरित आहेत साहिल दरे देखील चांगली गोलंदाजी करतोय मागील षटकाचा विचार केला तर विकेट मेडन ओव्हर षटक हाताळलं गोलंदाज स्वप्नील गायकवाड गोलंदाजानं 3 विकेट हॅट्रिक संपादित केली आणि 5व्या चेंडूवर देखील 1 विकेट मिळवला चांगली गोलंदाजी राहिली स्वप्नील गायकवाडची आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून साहिल दरे गोलंदाजी करतोय अगदी स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र झेल संपादित केलाय क्या बात आहे कॅच ऑफ द नाईट आपल्याला पाहायला मिळेल अतुलच्या माध्यमातून टिपलाय झेल आणि इथून संपलाय खेळ फलंदाज बाद एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळेल नाही इथे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी पळत येऊन लॉंग चेस होता फिल्डर साठी वाईडिश लॉंग अप मधून अगदी काउ कॉर्नर पर्यंत ते धावत आले आणि तिथे मात्र झेल घेतला अगदी शेवटचा अंतिम चेंडू शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी यंदा कर्तव्य आहे शुभम आपल्याला पाहायला मिळते अगदी उत्कृष्ट समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतील शुभम मात्रे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा यावेळी कलात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या
खेळूची वर्णी लागते तो शॉट आपल्याला इथं खेळताना पाहायला मिळाला शुभम 2 धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातील का यस 3 धावा कंप्लीट चौथी धावेला खरं फलंदाज बाद अशा रीतीने पहिल्या सत्राची होईल समाप्ती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे टॉस जिंकून बॅटिंग करत असताना 80-85 बागेश्वर हरिग्राम जाऊन पोहोचला 36 धाव्यांवरती आणि 37 धावांचं टार्गेट सेट केले संग्राम 11 जय हनुमान नितलस संघासमोर तर मंचावरती अगदी आपण शुभागमन झालंय त्यांचा आपण मान सन्मान इथे करणार आहोत आदरणीय व्यक्तिमत्व तर मी शुभ सन्मान आपण पाहतो मंचावरती अगदी यथोचित सन्मान इथे केला जाईल आदरणीय वैभवजी थोरात चिपळे यांचा शुभ मंचावरती आपण इथे मान सन्मान इथे करणार आहोत मी विनंती करेल की आदरणीय एकनाथजी पाटील साहेब आपल्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे आदरणीय वैभवजी थोरात यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल आमदार चषक 2025 मध्ये आपण आलात आपण आपलं क्रीडा कौशल्य आपण आलात आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत टोटल 36 धावा झालेत आणि 37 धाब्यांची गरज असेल ती संग्राम 11 नितलस संघाला कशा प्रकारे धाबांचा पाठलाग करेल की धाबा डिपेंड करेल हे आपण सेकंड सत्रामध्ये ऐकणार आहोत ते आमचे साथी को कॉमेंटेटर दीपक भाई फडके यांच्याकडे आपण बोलतोय थँक्यू व्हेरी मच नक्कीच आपण पाहिलं आदरणीय व्यक्तिमत्व वैभव थोरात साहेब क्रिकेटची स्पर्धा ज्या ज्या ठिकाणी असेल आणि क्रिकेटची मॅच जेव्हा जेव्हा असेल तेव्हा त्यांचं योगदान नेहमीच राहतंय क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे सुंदर स्पर्धा तर या ठिकाणी आजच्या संपूर्ण डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सुंदर समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं आणि एक उत्कृष्ट मराठी समालोचक मी स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक विश्वजित पाटील आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाचे एक युवा दमदार नेतृत्व सरचिटणीस यांच्या शुभास्ते या ठिकाणी लवेश दिघे मोरबे यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय लवेश यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण त्यानंतर पुढील स्वागत असेल आमचे मार्गदर्शक आणि या विभागाचा उत्कृष्ट मराठीचा गोड आवाज उद्यापासून नक्कीच आपण 1 मार्च पासून सुरू होणारी खानावळीची स्पर्धा त्यामुळे सागरभाई मांडवकर या स्पर्धेला उपस्थित राहणार नाही तर विश्वजित पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते या ठिकाणी सागरभाई मांडवकर नेरे यांचं आपण स्वागत करावं कारण खानाव नगरीमध्ये बिंदासभाई ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणारी क्रिकेटची स्पर्धा आणि त्या ठिकाणी नक्कीच चांगलं योगदान सागरभाई मांडवकर यांचं आपल्याला पाहायला मिळेल विश्वजित ठाकूर साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण आणि नेहमीच ज्यांचं योगदान राहिले या स्पर्धेला विश्वजित पाटील नक्कीच ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे मोलाचं सिंहाचा वाटा राहिलाय आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत सागरभाई मांडवकर यांच्याकडे आपण बोलणार आहोत आणि गरज असेल 24 चेंडू आणि धावसंख्या 37 या धावसंख्येची गरज आहे धन्यवाद दीपक भाई फडके सर्व मॅनेजमेंटचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो या स्पर्धेचा घटक बनण्याचा आम्हाला भाग्य मिळालं मी पुन्हा एकदा आमचे विश्वजित पाटील असतील संपूर्ण आमची मॅनेजमेंट विजय असतील अजित असतील सागर म्हात्रे असतील दिनकर असतील शरद मस्कर राहुल म्हात्रे किरण पाटील यांचं धन्यवाद देतो मॅचकडे वळूया आपण 37 करायचे बॅटिंग टीम संग्राम 11 जय हनुमान नितलस पहिला चेंडू लॉफ केला डीप कडे यस तुफानी हल्ला यस अंपायर सिग्नल येईल 6 धावा
अगदी उद्याचा लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचेल काही वेळातच. संदेश आम्हाला माहिती देईल काही वेळातच. आपण पाहतो उद्याचा लॉट्स. उद्या सुद्धा 4ला रिपोर्टिंग आहे. आज विश्वजित पाटील यांनी आम्हाला सांगितलं का 4 वाजता उन्हाचा तडाखा असतो, त्यामुळं आम्ही आज 4:30 त्यानंतर 5ला स्पर्धा सुरू केली. राहुल आहेत, त्यांना माहिती आहे कडक ऊन असतो. गॅपमध्ये चेंडू जरूर गेलाय 37. तर उद्या एक एक्स्ट्रा मॅच आहे. मे बी दीपक भाई आम्हाला 4ला सुरू करावी लागेल, कारण एक एक्स्ट्रा मॅच आहे. संदेशला विनंती करेन आपण डिस्प्ले करा. तर उद्या काही करून 4 वाजता सुरू होईल, कारण एक शो मॅच आहे. उद्याचा लॉट्स काही वेळातच पोहोचेल स्क्रीनवर. तर आतापर्यंत प्रसाद पाटील याला पाहिलं, प्रतीक आहे, राहुल काटे याला आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करताना टीम आपण जरूर पाहिलं, यावेळेला बॅटिंग करतो. टार्गेट 37 आमदार चषक चिपळेची स्पर्धा पाहतोय. प्रसाद पाटील षटकार जरूर आलाय. संग्राम 11चे हनुमान नितलास विरुद्ध 8085. यस, डिसिजन आउट, बॅट्समन आउट. यस यस डेफिनेटली. यस, कन्फर्म करा 12 मॅन. चेक करायचे का ते सुद्धा चेक करू. यस, दोन्ही चेक केलेत. बॅट्समन आउट आहे. सदतीस धावांचं लक्ष्य. वैभव भोपी जे काल या स्पर्धेमध्ये जॉईन झाले होते, आमच्या मराठीचे अप्रतिम समालोचक, विंदने प्रीमियर लीगमध्ये ते लीड करतात. मात्र आज गावच्या संघाचा सामना ते जरूर एन्जॉय करतात. 8085 वाघेश्वर हरिग्राम. तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 7 आहेत. बॅटिंग करताना प्रतीक बाद झालाय. राहुल काटे आलाय. 7 धावा धावफलकावर कंपॅरिझन केली. अतुल काटेच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि 1 विकेट. प्रमोद पावशेला आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्ये, त्यांनी धावा दिल्या 14. बॅटिंग करतो टीम नितलास. फ्रंटफुटला आले, फटका बनवण्याची तयारी. विकेट हवी होती. यस, ॲब्सोल्युटली गॉन विकेट. सोपान मात्र्यान आम्ही पाहते जरूर. 7 वर 2 धक्के. आमदार चषक चिपळे पहिला पर्व आयोजन मॅनेजमेंट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा आहेत. कदाचित महागुरू बघा आमचे विश्वजित पाटील आहेत, जे अनेक राजकीय सामाजिक कार्यक्रम लीड करतात, मॅनेज करतात. आणि विश्वजित पाटील यांनी म्हटलं आहे का क्रिकेटची स्पर्धा मॅनेज करणं खूप कठीण असतं. बरेच काही टप्पे असतात, काही आमची मॅनेजमेंट मंडळीसुद्धा आहे. कठीण असतं. मात्र वर्ष पहिलं प्रेमामध्ये पाडलं सर्वांनी. आमदार चषक चिपळे, आई एकवी रायमेन प्रेम आमच्या समोर जॉईंट आहेत. तर आयोजन करणं सोपं असतं, मॅनेजमेंट नियोजन करणं खूप कठीण असतं. 3 चेंडू. प्रसाद पाटील विकेट मिळाली. बाद झाला प्रतीक, बाद झाला फलंदाज. साहिल, अतुळे, राहुल, आणखीन काही आमची पाहुणे मंडळी या मॅचला एन्जॉय करते, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. 7 धावा 2 विकेट. स्लिपकडे यश, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. सोपाने यष्टीरक्षक. स्ट्रायकरला राहुल होता. प्रयत्न त्यांनी कमालीचे केले. स्लिपकडे आपण जरूर पाहिलं. फील्ड तिथे झाली. राज होते तिथे. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहते. सोपान यष्टीरक्षक. संग्राम 11 हनुमान नितलास. 8085 आपण संघ पाहते. ग्रुप डी मधून आज गेला गावदेवी चॅम्पियन वाकडी. काल यस, गुड फिल्डिंग. शुभमला आपण पाहूया, आमचे युवा समालोचक. सामना सोडायचा नाहीये आणि क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. आता एकूण धावा कंपॅरिझन करूया. 14 आल्या, 9 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. प्रसाद पाटील गोलंदाजी करतो. षटकार, सिंगल, रनआउट पाहिला. विकेट मिळाली.
चौथ्या चेंडूवर सिंगल आली, पाचव्या चेंडूवर सिंगल, 9 धावा, 2 विकेट, 37. प्रसाद गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल ऑफ स्टंप वर लॉफ केला चेंडू, जरूर डीप कडे, यस, मिळतील 4 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रसादला आपण जरूर पाहूया. षटकार, रनआउट. TJ नितीन यांना पाहते, खूप या स्पर्धेला ते लीड करतात. एकविरा इव्हेंटच्या मॅच आपण पाहतो, डिटेल्समधून मॅच नंबर 18 पाहतोय. संदेश काही वेळात आम्हाला उद्याची डिटेल्स पोहोचेल. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 37चं टार्गेट. तर बघा उद्याचा काही चेंजेस असतील. आम्हाला दीपकभाई फडके, सागर मात्रे जॉईंट झालेत. उद्या 28 फेब्रुवारी ग्रुप ई खेळेल. ओके. तर काही चेंजेस आहेत. तर बघा गावदेवी अकुर्ली धुंद्रेपाडा रोशनचा संघ उद्या पहिला सामना 4ला रिपोर्टिंग. प्रणय 11 साई स्टार विगर जयहनुमान लोणिवली विरुद्ध खेळेल. तिरंगा धुंद्रे विरुद्ध गावदेवी इंटरप्राइजेस 8085 आई गावदेवी वाकडी संघ उद्या खेळेल. आद्या अँड आराध्या स्पोर्ट्स तेंबोड 11 टायगर 11 देवत. हा सामना 4था होईल. मात्र उद्या शेवटचा तो सामना होईल बी ग्रुपमधून. मात्र उद्या आपण जरूर पाहतोय सई 11 बापदेव पाली आणि खारकोपर संघ खेळेल. त्यानंतर भैरवनाथ विचुंबे आणि जय हनुमान उसारले. काही चेंजेस आहेत. आम्ही मॅनेजमेंटकडून काही सूचना सुद्धा दिलेत. सोपान म्हात्रे पहिला चेंडू खोदून काढलाय, डीप कडे बॅकवर्डला क्षेत्ररक्षक रेडी. शुभमला पाहतो, चेंडू पकडलाय, धाव घेण्याची तयारी, बॅट फिल्डिंग, धावा सोडायचा नाही. इथे तणावाचं वातावरण काय चाललंय बघा. प्रसाद नाराज आहे, तणावाचं चिडचिड होत्या, सकारात्मक वातावरण निर्माण होत नाही. सांघिक भावना खेळामध्ये खूप महत्वाची असते. 2 षटकानंतर 28 होत्या. प्रेम आम्हाला माहिती देतो 37 करायचे रिक्वायर्ड रन रेट, मात्र करंट रन रेट पेक्षा रिक्वायर्ड रन रेट कमी आहे. सोपान मात्र 2 धावा आल्या, एकूण धावफलक 15. 37 करायचं. मॅचला एन्जॉय करताना आमचे कॅमेरामॅन पिंट्या लॉफ करतो. झेल होणार का? फिल्डर रेडी, पकडला झेल. विशाल बोपीन वॉटर कॅच. आणखीन एक धक्का. गडी बाद झाले आतापर्यंत एकूण 3 गडी बाद. एकूण धावा धावफलकावरती टोटल 15. इक्वेशन 37. तर सागर मात्र आम्हाला माहिती देत असताना महागुरु बराच वेळ विश्वजित पाटील मॅचचा एन्जॉय करतात. हे आयोजकांचं प्रेम असतं बघा. आज या स्पर्धेला ते एन्जॉय करतात. उद्या सुद्धा 4 वाजता रिपोर्टिंग करतील. आणि विश्वजित पाटील महागुरूंना फक्त तुम्ही 4 ते 11 मध्ये त्यांना खूप त्यांच्यावर प्रेशर असतो. पाहुण्यांचं आगमन, त्यानंतर थोडे रिलॅक्स असतात. आणि सागर मात्रे आम्हाला सांगतात का महागुरूंना आम्ही 11 वाजेपर्यंत सोडणार उद्या सुद्धा नाही आहे स्टेजवरून. आणि त्यानंतर फुल एन्जॉय, रिलॅक्स. आमदार चषक चिपळे आपण पाहते, पहिलं वर्ष प्रेमात पडलं. जरूर महागुरू बाईट देतील. ते अनेक आयोजनामध्ये जॉईंट होतात. आणि आमदार चषकाचं पहिलं नियोजन, परफेक्ट मॅनेजमेंट. महागुरू काय म्हणाल मॅनेजमेंटबद्दल, युवा वर्गाबद्दल? खूप छान त्यांनी मगाशी सागर म्हात्रे यांनी मला म्हटलं. ऑन साईडला ड्राईव्ह करतो, डीप कडे क्षेत्र, जरूर फिल्डर रेडी, प्रयत्न जरूर होईल. तर सागर मांडवकर खऱ्या अर्थाने चिपलाई क्रिकेट संघ चिपले जी ऑर्गनायझर कमिटी आहे ना, सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावे लागेल. खूप मेहनत इथे बघायला मिळतो. सर्वांनी स्वप्न इथे बघितलं होते नाईट स्पर्धेचं. खऱ्या अर्थाने आमच्या चिपलाई क्रिकेट संघ चिपले आणि सर्व ऑर्गनायझर कमिटीने ते मात्र आता इथे पूर्ण झालेले. सर्व खुश आहेत, आनंदित आहेत. तर नक्कीच लॉफ करतोय, सिंगल मिळेल नक्कीच. संदेश ड्राईव्ह करत असताना मागुरू एवढं सोपं नसतं. रोहित पाटील
समीर पाटील आहेत, सागर म्हात्रे, त्यांचे सर्व सहकारी आहेत ना. सागर खूप मेहनत बघायला मिळतो आणि ते जिद्दी आहेत की स्पर्धा आम्ही एशियाच्या शिखरावर कोणत्याही स्वरूपामध्ये एशियाच्या शिखरावर या स्पर्धेला आम्ही ॲग्रेसर नेण्याचं काम करू. तर एकूण धावा फलकावरती 18. 37 करायचे, स्क्रीनवर आलाय बेधडक बिग शॉट, षटकार. ओ फ्लॅटेड स्ट्रोक, व्हेरी गुड स्ट्रोक. बॅट्समन होते यावेळेला अतुल काटे. काय फटका सजवला बघा, यंग स्टार आहेत, फ्रंट फुटचा वापर केला, रॉबिन उत्तप्पा स्टाईल पाहिली. 37 काय बेधडक फटका खेळला, षटकार. तर दुसऱ्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 13 आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, 11 आल्या 24. एकूण धावा 24. टार्गेट विनिंग कॅल्क्युलेशन डोळ्यासमोरील रिक्वायरमेंट थोडी सरासरी कमी आहे. 12 बॉल 13 असा सामना होता ना संदेश, जेव्हा आधी आणि केवाळे संघ खेळत होता. आता ती अपेक्षा आपण पुन्हा एकदा पाहूया. संग्राम 11 जन्म निटलस त्यांच्या विरुद्ध 8085 वागेश्वर हरिग्राम. ग्रुप एफ मध्ये संदेश उद्याचा लॉर्ड स्क्रीनवर येईल, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहतील, त्यांना सुद्धा ऐकू द्या का उद्या 4 ला रिपोर्टिंग करायचं. उद्या एक मॅच एक्स्ट्रा आहे, उद्या एक शो मॅच सुद्धा. विश्वजित पाटील यांनी आम्हाला माहिती दिली, कारण लास्ट शेवटच्या रात्रीमध्ये त्यांना लोड महागुरू ठेवायचा नाहीये. 12 मध्ये 13 असा सामना होता जेव्हा आमने सामने आले. आधी आमने सामने होते केवाळे, आता संग्राम 11 जे हनुमान नितलस आणि 8085 वागेश्वर हरिग्राम. 37 12 मध्ये 13 रिक्वायर्ड 100 6.50 करंट 100 12. गोलंदाज आलाय प्रसादनं 13 दिला, सोपाननं 11 दिला. बॅटिंग करेल अतुल काटे, ओमकार पाटील. टीम संग्राम 11 जे हनुमान नितलस. हे ब्रँड आहे संग्राम 11. नितलस संघाला महागुरू आपण जरूर पाहिलं. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये नितलस गावचा संघ खेळला, ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. 37 करायचे. स्क्रीनवर आम्ही पाहतोय बिंदासभाई ठोंबरे यांना, भूपेंद्र शेठ पाटील असतील, विश्वजित, कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर, अरुण शेठ भगत. पहिला चेंडू, या चुका रोखाव्या लागतील. तर उद्या गावदेवी अकुर्ली, दुंद्रेपाडा रोशन 4 ला रिपोर्टिंग करायचे. प्रणय 11 पंडितनाथ शेठ कडव, साई स्टार वीगर पुरस्कृत जय हनुमान लोणिवली. उद्या ग्रुप बी फ्रेश लॉट खेळेल. विनर मॅच सुद्धा त्या अगोदर होईल, एक शो मॅच सुद्धा मध्ये. शरीरभेदी गोलंदाजी कमबॅक करण्याची तयारी दाखवते 8085 वागेश्वर हरिग्राम. मॅच मध्ये काय होऊ शकतो. क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 8 धावा आपण डिपेंड होताना पाहिले. मात्र आता 37 बघा, प्रत्येक संघाचा ड्रेस कोड हा स्वतःचा असला पाहिजे, सारखा असला पाहिजे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. आणि प्रवेश फी पूर्ण दिल्याशिवाय टॉस उडवला जाणार नाही. सर्व संघाने याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम. 11 मध्ये 11 26 धावा 3 विकेट. ओ कमालीची गोलंदाजी होत्या. डॉट चेंडू, विकेटची नितांत गरज आहे. गोलंदाज आहे बाळकृष्ण बोपी. कमबॅक खूप महत्वाचे. दबाव वाढलाय. 27 बाद झाला फलंदाज प्रतीक, बाद झाला राहुल, बाद झाला साहिल. मात्र प्रमोद पावशे अजूनही सेफ आहे, त्याच्याकडे कॅपॅसिटी कुवत आहे. बऱ्याच वेळा पाहिले त्याला. 10 मध्ये 10 आक्रमण केलंय, फटका सजवलाय. 10 मध्ये 10 षटकार. फलंदाज होते यावेळेला युजित ओमकार पाटील. दन 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 6 बिग शॉट, षटकार. आता 9 मध्ये 4 9 मध्ये 4 धावेची गरज. संग्राम 11 जे हनुमान नितलं. सामना सोपा झालाय. 37-33. आज सिद्धार्थ 11 केवाळे, तुळशीराम डांगरकर समालोचक ग्रुप साधित यांनी 500 रुपयाचं प्राइज दिलं, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. सिद्धार्थ 11 केवाळे. आज ग्रुप एफ मधून प्रणय 11 गावदेवी मो यंगस्टर उसरली. ग्रुप डी मधून गेले गावदेवी चॅम्पियन वाकडी, अमन ब्रिगेड वलप. आज ग्रुप सी मधून सिद्धार्थ 11 केवाळे. यस, मॅच फिनिश. संग्राम 11 जे हनुमान नितलस क्वालिफाय सुपर 12. कॉंग्रॅच्युलेशन, बॅड लक टीम 8085 टीम हरिग्राम. तर थँक्स सागर मांडवकर. आताची जी लढत झाली त्या लढतीमध्ये ते संग्राम 11 जे हनुमान नितलस क्रिकेट संघाने विजय संपादित करत सुपर 12 मध्ये हा संघ इथे दाखल झालेला आहे.